नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अमरनाथ यात्रेकरूंवरच्या बसवर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद इस्माईल असल्याची जम्मू काश्मीर पोलिसांची माहिती. कालच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 7 जणांमध्ये महाराष्ट्रातल्या 2 महिलांचा समावेश. पालघर जिल्ह्यातल्या निर्मला ठाकूर आणि उषा सोनकर अशी मृतकांची नावं. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरामध्ये तीव्र प्रतिक्रिया. पाकिस्तानी दहशतवाद्यांचा बिमोड करण्याची मागणी. उपराष्ट्रपती पदासाठी 18 विरोधी पक्षांकडून गोपाळकृष्ण गांधी यांचं नाव निश्चित. संयुक्त जनता दलानंही केलं गांधी यांचं नाव समर्थन. शेतीवर नवनवीन प्रयोग करून नवा आदर्श निर्माण करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी पुरस्कारानं सन्मान. आणि ख्यातनाम व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंतिम संस्कार. वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आणि आता सविस्तर वृत्त. काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये काल रात्री अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद इस्माईल हाच असल्याचं जम्मू काश्मीर पोलिसांनी आज स्पष्ट केलं. लष्कर-ए-तोयबाचा 5 ते 6 दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती जम्मू काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे. देशभरामध्ये या हल्ल्याचा तीव्र निषेध होत असून अनेक ठिकाणी उग्र निदर्शनं लोकांनी केली आहेत. दरम्यान अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. सिंग यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासह गुप्त वार्ता विभाग, संरक्षण विभाग आणि रॉचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये अमरनाथ यात्रा चालूच राहील असंही राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. या हल्ल्याचा काश्मीरी जनतेनं निषेध केला असून आपण त्यांना सलाम करत असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. अमरनाथ यात्रा कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरूच राहील असं सरकारनं स्पष्ट केलं असून या यात्रेकरूंची नवी तुकडी आज जम्मूहून पेहलगामला रवाना झाली. जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख बिपिन रावतही श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मू काश्मीरच्या विविध भागात आज शांतीपूर्ण मार्गानं निषेध नोंदवण्यात आला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये 7 भाविक ठार झाले तर 19 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातल्या 2 भाविकांचा समावेश आहे. या बसवर हल्ला झाला ती बस गुजरातच्या वलसाडमधल्या ओम ट्रॅव्हल्सची असून त्या बसच्या मालकाचा मुलगाही या हल्ल्यात जखमी झाला आहे. दरम्यान गुजरातमधल्या मृत यात्रेकरूंचे पार्थिव आज सुरतमध्ये आणण्यात आले. तसंच जखमी नागरिकांनाही आणण्यात आलं. अमरनाथ यात्रेकरूंवर काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये राज्यातल्या 2 महिला भाविकांचा मृत्यू झाला. निर्मला ठाकूर आणि उषा सोनकर अशी त्यांची नावं असून त्या पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथल्या रहिवासी होत्या. आज त्यांचे पार्थिव डहाणूमध्ये आणण्यात आले आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे डहाणू परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. हल्ला झालेल्या बसमध्ये राज्यातल्या पालघर जिल्ह्यातले 11 प्रवासी होते. अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला देशाच्या सुरक्षेवर झालेला हल्ला आहे. याचा केवळ ट्विटरद्वारे निषेध करून चालणार नाही. कठोर कृतीची गरज आहे. हा हल्ला दिल्लीच्या सरकारवर झाला असून त्याचा बदला घेतला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. दहशतवादी कारवायांवर सर्जिकल स्ट्राईक आणि नोटाबंदीचा कोणताही परिणाम झाला नाही हेच या हल्ल्यातून स्पष्ट होतं असंही ते यावेळी म्हणाले. दरवर्षी होणाऱ्या अमरनाथ वैष्णोदेवी यात्रा सुरळीतपणे आणि सुरक्षितपणे पार पडणार नसतील तर या देशातल्या हिंदूंना वाली कोण असा सवालही त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केला. दरम्यान या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेनं आज औरंगाबादेत पाकिस्तान विरोधी घोषणा देत अतिरेक्यांच्या पुतळ्याला जोडे मारून निदर्शनं केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करावा अशी मागणी शिवसैनिकांनी केली. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज 18 विरोधी पक्षांनी एकमतानं गोपाळकृष्ण गांधी यांची उमेदवारी निश्चित केली आहे. या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीमध्ये विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. गोपाळकृष्ण गांधी हे महात्मा गांधींचे नातू आहेत. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या संयुक्त जनता दलाचे शरद यादव या बैठकीला उपस्थित होते.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबरोबर तृणमूल काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, निधर्मी जनता दल, बहुजन समाज पार्टी, संयुक्त लोकदल, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, केरळ काँग्रेस, भाकपा, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फरन्स इत्यादी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. येत्या 17 जुलैपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विविध मुद्द्यांवर घ्यावयाच्या भूमिकांबाबतही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. शेतीवर नवनवीन प्रयोग करून आपलं उत्पादन वाढवणाऱ्या आणि आदर्श निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करतो, अशा शब्दात राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव केला आहे. 2014 वर्षातल्या कृषी पुरस्कारांचं वितरण करताना ते बोलत होते. यावेळी कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 64 शेतकरी आणि अधिकारी तसंच ठाण्याच्या एका संस्थेला कृषी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपले अनुभव आणि प्रयोग यांची माहिती सरकार, विद्यापीठं आणि शेतकऱ्यांना द्यावी, असं आवाहन राव यांनी यावेळी केलं. कृषी क्षेत्र हे दुःखाचं नसून पुरुषार्थाचं आहे, ते आता गुंतवणुकीचंही क्षेत्र व्हावं अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. कृषी क्षेत्रात येणाऱ्या अडचणीवर आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता जिद्दीनं आणि परिश्रमानं नवे प्रयोग करून यशस्वी शेती करता येते, हे पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे. त्यांच्यापासून इतरांनीही प्रेरणा घ्यावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कर्जाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती सरकारनं दिली आहे. त्यांना सिंचन, वीज तसंच योग्य बियाणे मिळावं यासाठीही सरकार प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असंही ते यावेळी म्हणाले. कृषी पुरस्कारांबरोबरच पुढच्या वर्षापासून सावतामाळे पुरस्कारही देण्यात येईल, असं कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या कार्यक्रमामध्ये जाहीर केलं. नवी दिल्लीच्या अखिल भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या जगजीवन राम अभिनव किसान पुरस्कारासाठी यंदा परभणीच्या महिला शेतकरी सुनंदाबाई शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना पहिल्यांदाच हा पुरस्कारानं गौरवण्यात येत आहे. गेल्या 25 वर्षापासून शेती करत असलेल्या सुनंदाबाईंनी आधुनिकतेची कास धरत ज्वारीचं भरघोस उत्पादन घेतलं. बीटी कपाशी लागवडीची मानवली पद्धत त्यांनी शोधून काढली आहे. गाई, म्हशी आणि शेळ्यांचं पालन करून शेतीला त्यांनी दर्जेदार उत्पादनाची जोड दिली आहे. त्यासाठीच यंदा या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि 50,000 रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 16 तारखेला बंगलोरमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मत्स्य विभागातील सहाय्यक आयुक्तांवर मासा फेकल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह आज अन्य 23 आंदोलकांना मालवण पोलिसांनी अटक केली. कुडाळ सत्र न्यायालयानं राणे यांना जामीन मंजूर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण इथं 8 जुलैला राणे यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमारांनी आंदोलन केलं होतं. मत्स्य विभागातल्या सहाय्यक आयुक्तांसमोर छोट्या मच्छीमारांचं गाऱ्हाण मांडताना त्यांनी मासा फेकला. या प्रकरणी राणे यांच्यासह अन्य आंदोलनकर्त्यांच्या विरोधात मालवण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्याला दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला म्हणजे लोकमान्य टिळकांची आठवण येते. खरं तर लोकमान्यांनी काही वर्षापूर्वी ज्या हेतूनं हा उत्सव सुरू केला त्याच हेतूनं तो आपण आजही साजरा केला पाहिजे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक झाली तेव्हा ते बोलत होते. गणेशोत्सव वाजत गाजत दणक्यातच साजरा झाला पाहिजे असं सांगून ठाकरे म्हणाले की क्रीडा, कला आणि धर्म एकत्र आणू नका असे सल्ले आम्हाला दिले जातात. पण आज धर्म आणि दहशतवाद एकत्र आले असताना त्याबद्दल कोणी बोलत नाही. ही परिस्थिती बदलायला हवी असंही ते म्हणाले. आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नंदुरबारमध्ये दिलं. लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारनं अनेक लोकाभिमुख योजना राबवल्यानं समाजातल्या सगळ्या घटकांचा विकास होत आहे असं सांगून आठवले म्हणाले की जनतेनं या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा. कर्जतमध्ये टाकण्यात आलेल्या रिलायन्स गॅस पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल थांबावेत आणि 20 वर्षापूर्वी मुंबईत घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात झालेल्या गोळीबार प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी याकरता आज कर्जतमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढला होता. पक्षाच्या मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार संजय भालेराव यांच्याकडे देण्यात आलं. कोंढाणे धरणाचं पाणी स्थानिकांना मिळावं, नेरळच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये नागरी सुविधा पुरवल्या जाव्यात या मागण्यांचा या निवेदनामध्ये समावेश आहे.
राज्य सरकारनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशाखा आयोगाच्या निर्देशांचं कायद्यात रूपांतर केलं असून या कायद्यानुसार शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण केंद्र बंधनकारक केलं आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली. नागपुरात आज शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेनंतर त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या. महिला कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याकरता कार्यालयांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या अंतर्गत समित्यांना सक्षम करण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, असं स्पष्ट करत आतापर्यंत 13,500 महिला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं असल्याचं रहाटकर म्हणाल्या. मुंबईतल्या कारागृहामध्ये आलेल्या महिला कैद्यांच्या मृत्यूप्रकरणी महिला आयोग अतिशय गंभीर असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. देशभरामध्ये नुकत्याच लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कराच्या विरोधात भिवंडीतल्या यंत्रमागधारकांनी कालपासून 5 दिवसांचा बंद पुकारला आहे. यामुळे भिवंडी शहरातले बहुतांश यंत्रमाग बंद असले तरी ग्रामीण भागात मात्र ते सुरू आहेत. कच्चं कापड आणि धाग्यावर यापूर्वी कर नव्हता, मात्र आता 5% जीएसटी आकारण्यात आला आहे. तो प्रक्रियेच्या टप्प्यात 15% जातो. यंत्रमागधारक तो भरवू शकणार नाहीत, त्यामुळे हा कर रद्द व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे. कालपासून सुरू झालेल्या या संपामुळे सुमारे लाखभर कामगार बेरोजगार झाले असून 15 जुलैपर्यंत हा संप चालणार आहे. मुंबईत आज नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या रत्नम महाविद्यालयामध्ये खासदार किरीट सोमय्या यांनी सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन केलं. 10 किलोवॅट क्षमता असलेली ही सौर ऊर्जा यंत्रणा किरीट सोमय्या यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आली आहे. एकंदर 25 शैक्षणिक संस्थांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे. प्रदूषण नियंत्रणाचं ध्येय साध्य करणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचं सोमय्या यावेळी म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातल्या मुर्शदपूर तालुक्यातल्या शेवगाव या गावात स्वातंत्र्यानंतर आज पहिल्यांदाच बस सेवा सुरू झाली. गावामध्ये प्रथमच आलेल्या बसचं ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत केलं. बस सेवा सुरू व्हावी यासाठी गावातल्या तरुणांनी आगार प्रमुख आणि आमदारांकडे पाठपुरावा केला होता. ही सेवा सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार मोनिका राजळे, आगार प्रमुख प्रल्हाद घुले आणि बसच्या चालक वाहकांचा सत्कार केला. सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून मार्मिक टिप्पणी करणारे प्रख्यात व्यंगचित्रकार आणि लेखक समीक्षक मंगेश तेंडुलकर यांच्या पार्थिवावर आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. त्यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. तरुणांना व्यंगचित्रांविषयी प्रोत्साहित करण्यासाठी तेंडुलकर यांनी 100हून अधिक व्यंगचित्र प्रदर्शनं आयोजित केली होती. त्यांनी व्यंगचित्राबरोबरच विविध सामाजिक विषयांवर लेखन केलं असून नाट्य समीक्षणही केली आहेत. प्रत्येक कलाकाराच्या कलाकृतीविषयी आदरभाव जपणाऱ्या तेंडुलकर यांच्या निधनामुळे राज्यातल्या सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध नाटककार आणि लेखक दिवंगत विजय तेंडुलकर यांचे ते बंधू होते. विदर्भातल्या वाशिम आणि अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पावसानं हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र त्यानंतर पावसानं दडी मारल्यानं पिके कोमजत आहेत. पेरणीला जवळजवळ 3 आठवडे उलटलेले आहेत, तरी सुद्धा आता समाधानकारक पाऊस झालेला नाही आणि पिकं सुका लागले, कोमेजा लागले. असंच जर काही दिवस चाललं तर हे पूर्णपणे पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हवामान. पश्चिम बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण न झाल्यामुळे राज्यात पावसानं दडी मारली आहे. मात्र 14 तारखेनंतर पाऊसमानात सुधारणा होईल अशी माहिती कुलाबा इथल्या प्रादेशिक हवामान विभागाच्या संचालक शुभांगी भुते यांनी दिली आहे. दरम्यान राज्यात आज कोकणात काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी झाल्या. नाशिकमध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पाऊस झाला. इगतपुरी, निफाड, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यात सकाळी चांगला पाऊस झाला. भंडारा, सोलापूर, नंदुरबार जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 32, किमान 26. नागपूर 31-24, पुणे 29-23, औरंगाबाद 32-22, नाशिक 30-23, कोल्हापूर 27-22,
रत्नागिरी 31-25, सोलापूर 33-22 आणि अमरावती किमान 23. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद इस्माईल असल्याची जम्मू काश्मीर पोलिसांची माहिती. कालच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 7 जणांमध्ये महाराष्ट्रातल्या 2 महिलांचा समावेश. पालघर जिल्ह्यातल्या निर्मला ठाकूर आणि उषा सोनकर अशी मृतकांची नावं. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरामध्ये तीव्र प्रतिक्रिया. पाकिस्तानी दहशतवाद्यांचा बिमोड करण्याची मागणी. उपराष्ट्रपती पदासाठी 18 विरोधी पक्षांकडून गोपाळकृष्ण गांधी यांचं नाव निश्चित. संयुक्त जनता दलानंही केलं गांधी यांचं समर्थन. शेतीवर नवनवीन प्रयोग करून नवा आदर्श निर्माण करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी पुरस्कारांना सन्मान. आणि ख्यातनाम व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंतिम संस्कार. वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.